कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावित्री, मी सांगितलेलं आणलंस ना? हो अनुष्का, आदित्यसाठी मी तुझी निवड केली याचा मला सार्थ अभिमान वाटतो। आदित्यसाठी तुझ्याहून चांगली मुलगी नाही मिळणार। आज किर्लोस्कर कुटुंबासाठी तू त्या दिशासमोर ज्या ठामपणे उभी राहिली आहेस ना, मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय तुझा। हे कृत्य तुझं या घरावरचं प्रेम सिद्ध करतं। अशी दृष्ट लागण्यासारखी आणि सोन्यासारखी सून मला मिळाली हे या घराचं भाग्यच मानते मी। प्रीतम, प्लीज तुम्ही मला सोडून कुठेच जाऊ नका, मला खूप भीती वाटते हो। दिशा काहीही करू शकते। प्रिया, प्रिया प्लीज प्लीज काळजी करू नको। हे बघ, ती दिशा आपलं काही करणार नाहीये। एक्झॅक्टली। आदित्य दादा, आम्ही त्या दिवशी फिरायला गेलो होतो ना, तेव्हा प्रीतमवर जो हल्ला झाला, त्यांना किडनॅप केलं ना, मला असं वाटतंय ते सगळं ना दिशानेच केलं असणार। दिशा काहीही करू शकते। तिचं काय हेतू आपल्याला माहित नाहीये ना, म्हणून भीती वाटते। सांगा ना प्रीतम। आय नो प्रिया, हे बघ प्लीज प्लीज नको घाबरू। आपण आपल्या घराभोवतीची सिक्युरिटी अजून वाढवणार आहोत, ओके? आणि इथून पुढे घरातून बाहेर जाताना आणि येताना आपल्यासोबत बॉडीगार्ड्स असतील याची व्यवस्था करतो। हे बघ प्रिया, या दिशासारख्या व्यक्तींना घाबरायची अजिबात गरज नाही। आणि पहिला प्रश्न बिझनेसचा, तर तिकडे अजून काळजीपूर्वक डिसिजन्स घेतले जातील याची मी काळजी घेईन। थोडं अजून लक्ष घातलं पाहिजे। प्रीतम, पारूचं पोस्टर लॉन्च आपण एकदम ग्रँड करणार आहोत आणि याची जबाबदारी तुमच्या दोघांवर आहे, ओके? पारूचं पोस्टर लॉन्च आपण एखाद्या गावात करूया, ओके? गावातल्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे की पारू तुम्हाला भेटायला येते। तळागाळातल्या लोकांपर्यंत अजून पारू पोहोचली पाहिजे। आणि आपण हा इव्हेंट 2 दिवसात करतोय, सो 2 दिवसात सगळी तयारी झाली पाहिजे। यू गेट दॅट? येस। पारू, तू या घरात आल्यापासून ह्या घराला स्थैर्य आलं, बिझनेसमध्ये भरभराट झाली। खरंच तू शुभ आहेस या घरासाठी। म्हणजे जिथे हात लावशील त्याचं सोनं करशील। म्हणूनच माझ्या सोन्यासारख्या सुनेची दृष्ट आज तू तुझ्या गावाकडच्या पद्धतीने काढावी असं मला वाटतं। मॅम, राहू दे ना, दृष्ट वगैरे कशाला? माझ्या समाधानासाठी काढू दे। यश इथे समोर। अगं पारू, दृष्ट काढतेस तर व्यवस्थित काढ ना। गावाकडे दृष्ट काढताना काहीतरी म्हणतात ना, प्लीज ते म्हण ना, मला आवडेल ऐकायला। आल्या गेल्याची, भल्या बुऱ्याची, भूता खेताची नजर नको लागते। सावित्री, ते टाकून येशील? एक मिनिट मॅम, ते दृष्ट काढताना पायाला तीट का काहीतरी लावतात ना? हो पारू, अनुष्काच्या पायाला सुद्धा लाव।
पारू, बघितलंस, शेवटी मी तुला माझ्या पायाशी आणलंच आणि आता लवकरच नाकही घासायला लावेन. तुझी मी काय अवस्था करते ना, तू फक्त बघत राहा. पारू बाळा, मी भाजी करून घेते, कुकर लावून घे तू. हा, पारू बाळा, अगं काय काय झालंय काय? आत्या, मला ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. मला माहित आहे त्या अनुष्का मॅडमचा या घरात येण्याचा हेतू अजिबात चांगला नाही. त्या या घरावर, घरातल्या माणसांच्या वाईटावर टपून आहे. पण मग हे समजा असं एकदम कसं काय होऊ शकतं? म्हणजे एकावर एक संकट कसे काय येऊ शकतात? पारू बाळा, हळू बोल. मग तू बोलतेस ते खरं जर नसलं ना, तरी अनुष्का मॅडम या घरच्या होणाऱ्या सुनबाई आहेत. सावित्री आत्या, तुम्हाला तर माहीतच आहे ना, अनुष्का मॅडमनी मला उघड उघड आव्हान केलंय की त्या या घराला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. मला हे कळतच नाही की अनुष्का मॅडम या घरातल्या माणसांच्या वाईटावर का आहे. त्यांच्या मनात या घरातल्या माणसांबद्दल एवढा राग कशा पायी आहे. म्हणजे मला ना असं वाटतं की समध्या गोष्टी हातातनं निसटत चालल्या. बघा ना सावित्री आत्या, तिकडं प्रीतम सरांचं किडनॅप होणं, त्यांना वाचवायला हरीश सरांचं जाणं, तेच हरीश सर ज्यांना मी माझ्या आयुष्याचं सत्य सांगितलं होतं ना, ते समजा ऐकून ते घर सोडून निघून गेले होते. काय? आत्या, हरीश सरांना माझा ना आदित्य सरांचं सत्य माहीत आहे. त्यांना माहीत आहे की आदित्य सरांना माझं लगीन झालंय. आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात बांधते. वय आत्या, आणि एवढं समजा असताना सुद्धा ते परत आले. आणि नुसतं परतच नाही आले तर माझ्यासोबत लगीन करायचं म्हणून हट्ट धरून बसलेत ते. त्यात अजून एक गोष्ट, त्या दिशा मॅडम जेलमधनं बाहेर आल्या तर इकडे येऊन समद्यांना धमकी देऊन गेले. म्हणजे बघा ना, हे प्रीतम सर किडनॅप होणं, दिशा मॅडमचं पुन्हा येणं, हरीश सरांचं परत येणं, हे या समद्याचं नाही एकमेकांसोबत काहीतरी संबंध आहे असं वाटू लागलंय मला. बाळा, तू बोलतेस तसा या सगळ्याचा एकमेकाशी संबंध असेल ना, तर ही खूप मोठ्या अशुभाची चाहूल आहे. यापुढे जे काही घडेल ना, ते खूप भयानक असेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.